नाम लिया न लिया, अपने मन को बस में हो किया, वो चारों धाम गया न गया। मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे, हे शेकडो तीर्थ स्नानाहून श्रेष्ठ। असा मौलिक विचार आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून, जिथं महाराजांची खंजरी वाजायची ना, हे जसं खंजर खुपसलं म्हणजे सारे लोक गोळा होतात, गोळा होतात ना, खून झाला म्हणजे। खंजर कधी खुपसते? खंजर खुपसलं म्हणजे खून झाला। जसं लोक एकवटतात खंजर जिथं आहे तिथे, तसं हे समाजाचं खंजर आणि खंजरी। खंजरी वाजली का लाखो लोक गोळा व्हायचे, हजारो लोक गोळा व्हायचे आणि महाराजांची गावागावात खंजरी भजनं चालायची। 1950च्या दरम्यान पूज्य साने गुरुजींनी आमरण उपोषण मांडलं पंढरपूरला, कारण त्यावेळेस हरिजनांना मंदिर प्रवेश नव्हता। स्पृश्यास्पृश्य भेद टोकाचा, उच्च नीचता ही आमच्या भारताला, देशाला लागलेला हा कलंकच होता। पूज्य साने गुरुजींनी पांडुरंगाचं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं पाहिजे म्हणून आपण आमरण उपोषण मांडलं। 17 दिवस झाली, पण उपोषणाला कुणी प्रतिसाद देत नव्हतं। साने गुरुजींनी पत्र पाठवलं, तार पाठवला तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमला। जसा तार हाती आला, महाराजांनी गाडीत बसले आणि आपल्या सोबतच्या भजन मंडळीला घेऊन पंढरपूर दाखल झाले। पंढरपुरात जसे महाराज आले, अवतीभोवतीचे त्या परिसरातील शेकडो हजारो कार्यकर्ते महाराजांच्या सोबत तिथं हजर झाले साने गुरुजींच्या उपोषणाला भेट देण्यासाठी। आणि साने गुरुजींचं मरणप्राय अवस्था पाहिली। 17 दिवसापासून अन्नाचा कण नाही। साने गुरुजींना उठवलं आणि चला महाराज, गुरुजी दरबारात आणलं, पंढरपूरच्या दारावर आणलं आणि तत्कालीन पंढरपुरातील सर्व पुजारी बडवे एक झाले आणि महाराजांना अडवायला लागले। तुकडोजी महाराज, तुम्ही जर खरे संत असाल तर हे पांडुरंगाचं मंदिर जे बंद आहे, कुलूप लावलेलं आहे, हे कुलूप तुम्ही चमत्कार करून उघडून दाखवा। त्यावेळेस तुकडोजी बाबा म्हणाले, जर हे कुलूप माझ्या पांडुरंगानं जर लावलं असतं तर मी नक्कीच उघडलं असतं, हे तुम्ही लावलाय म्हणून याला दगडानं ठेचूनच काढलं पाहिजे। त्याच ठिकाणी हरिजनांसाठी मंदिर खुलं झालं। रामटेकचं प्रभू रामाचं मंदिर, आणि तिथून परत वरखेडला आले आणि वरखेडला सर्व वरखेडवासियांना, त्या वरखेड गावातले दिग्गज वतनदार लोक, त्यांना एका ठिकाणी गोळा केलं आणि सद्गुरू अडकोजी बाबांचं मंदिर हे हरिजनांना खुलं झालं पाहिजे म्हणून गावातील अस्पृश्य लोकांना एका श्रीमंतांनी, एका वतनदारांनी सोबत घ्या आणि अडकोजी बाबांच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जा। हरिजनांना मंदिर प्रवेश, तेव्हापासून पंढरीचं मंदिर सर्वांना खुलं झालं। हरिजनांना मंदिर प्रवेश, असे विधायक कार्य महाराजांचे पाहून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र बाबू प्रसाद हे इतके प्रभावित झाले, महाराज जी आप संत नहीं हो, आप तो राष्ट्र संत हो, म्हणून राष्ट्र संत या पदवीनं महाराजांना गौरवण्यात आलं। आणि एक दिवसचा प्रसंग, महाराज आपलं रात्रीचं खंजिरी भजन आटपून नागपूरवरून गुरुकुंजाकडे निघाले आहे आणि जाताना नागपुरातील एक सिनेमा थिएटर सुटलं आणि त्या सिनेमा हॉलमधून काही तरुण मुलं बाहेर पडले आणि जे सिनेमा बघितला त्या सिनेमातलं हे गाणं, तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे चष्मे बद्दू, हे गाणं गुणगुणायला लागले। महाराजांनी गाडी जराशी हळूवार घ्यायला लावली आणि महाराजांनी त्या मुलांच्या मुखातला त्या गाण्याचा कानोसा घेतला, गाडी थांबवली आणि त्या तरुणांना जवळ बोलावलं आणि काय म्हणाले तुम्ही, ती मुलं सांगायला लागली, तेरी प्यारी प्यारी सूरत पर। महाराज म्हणायला लागले, अगर इस देश का तरुण
सिनेमा का गाना बोलेगा तो देश की रक्षा का गाना कोण बोलेगा? या जाग्यावर जर तुम्ही मेरे प्यारे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन, असं जर म्हटलं तर किती चांगलं होईल. आणि तरुणांना संदेश दिला, अरे तरुणांनो, फक्त केस वाढवले, केसा 10 वेळा कंगवा फिरवला म्हणजे सुंदर होती असं नाही. अरे सुंदर ते वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके, फना हुए है देश के खातिर बजे नगारे जाके. सुंदर थी झांसी की रानी, लड़ी गोरू के संग में, दाग न लगने दिया शत्रु का खुदी आग के जग में. सुंदर दिखता है तो क्या है,